हाय नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. हो का, आज तुमच्या पूनमताईने मस्त पैकी भाताचा बेत बनवलाय. ती बीत चुलीवर चणचणीत झणझणीत. तर भात कसा झालाय बघू आपण. धराव का. चला जेवाय जायचंय आता आपल्याला घरात. मस्त पैकी भात बनवलाय. आता गरमागरम भात घेऊन आपल्याला जेवायला घरात जायचंय. चला सगळ्या भावांनी बहिणींनी जेवायला या. झालं का नाही सगळ्यांचं जेवण? आज कोणी काय काय खाल्लं? चला आता आपण घरात जाऊ. मस्त पैकी बेत बनवलाय. पडलं चणचणीत झणझणीत हा. एकच नंबर. चला घरात. चला घरात. काय मग आता तिथंच घरात जेवायचं आता. खायचं का घरात? घरात जेवून तिथं गार लागते. धरा. चला तुम्हा दू गेला शिवण्याला मला चला भाऊ अन्न बहिणीने या जेवायला सगळ्यांनी. काय मग आता भात मस्त बघी तुमच्या पूनमताईने केलाय. मसाले भात. कस काय एक नंबरच भात आहे. शिवण्या भात खा भरपूर. मगाशी आज एकच खाल्लाय खरडा. खरडा. या हो का भात कस काय तुमच्या पूनमताईने बनवलाय. एकच नंबर आहे का नाही भात. भरपूर मटेरियल टाकलं तुमच्या पूनमताईने. ना रेसिपी दाखवायची होती पण गडबडीत भावांना बहिणीनं दाखवलंच नाही. थंड वाजत होती आधीच. एकच नंबर केलाय भात आपण. हो का, वाफा निघत्यात. तर बघू टेस्ट घेऊन कस काय झालाय मग. करा मग चालून. काय हो का, कस काय आहे? एकच नंबर टेस्ट. एक नंबर चणचणीत झणझणीत. कस काय लागतोय शिवण्या? भारी लागतोय. भारी लागतोय. अपूर्वा पिलू लय भारी झालंय. मामानं मावशानं जेवायला या सगळ्यांनी. लय भारी झालाय भात. मामांनो मावशांनो जेवायला या सगळ्यांनी जेवायला या. चणचणीत झणझणीत असं आपण बनवलेलं आहे. अगदी तोंडाला पाणी सुटायला लागलंय बघा. गरमागरम. एकच नंबर लागतो वाटाण्याचा भात. आता आपण खाणार आहे. तर चला आता मी पण बघते खाऊन. सगळ्या भावांनी बहिणींनी जेवाय या. एक नंबर. कस काय आहे भावांना बहिणींनो? सगळ्यांनी जेवायला या. लय आवडतो तुमच्या पूनमताईला असा भात. पुरीला बी लय आवडतो. तुमचं दाजीच खात नव्हतं पण आता आता खायला लागलं. मम्मी ले जाय आंबा.
जरा गार गार होऊ दे. बाहेर बसलो असतो तर गार झाला असतं लगेच. पण गार लागतंय ना लय. आता खा गार झाला हो. एकच नंबर भात झाला आपला, चणचणीत आणि झणझणीत. वाटाणा, फुलवर, टमाट, बटाट, हातरून बी टाकून ठेवलंय. सगळं जॉईंट. थंडी गाठ आपल्या यारवाळी. दाजीने आज तुमच्या कलप फिलप मारलाय. भात एकच नंबर. आधी खाऊन दाखवा तेवढा परातभर, अजून मागा, मग म्हणेन एक नंबर. दाजीचं लय पोट मोठं नाही ना, जेवढं पोटात बसतंय तेवढंच खाणार आपण. लय भारी झालंय. शिवण्यानंतर मगाशी खरडण भाकरच खाल्ली. मम्मी तेव्हा लय भूक होती मला. असं ना. आणि आता आता थोडीच असं ना. मी भाजी का म्हणून नाही खाल्ली मेथीची, भारी नव्हती. राहिलीच नाही वय. संपली. देऊ का भात? भात कोणाला देऊ? लागल्यावर घेते. चणचणीत झणझणीत मस्तपैकी भात झालाय. काय पाहिजे ना?
लागलं हा लागलं शिवण्या काय भात नको नको काय चांगलं नाही झालं काय चांगलं नाही झालं मग का नको म्हणा पण तिला भूक नाही मागायची खारडान तीन खाल्लाय ना. तुम्हाला देऊ का काय भात नको लय झाला आता हेच. आज आमच्या भावांनी बहिणींनी केलं का नाही जेवण अजून काय काय बेत बनवला मस्त पैकी. तुमच्या पूनम ताईने तर मस्त पैकी चणचणीत झणझणीतच भातच केला आज. सकाळी केली तर खरडा मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी. बघा पोळी कसं खाता कसं खातात का खूप गोष्टी आपल्याला फुलवर येते आम्हाला आवडत. अगं तसं टाकून नाही खाली नाही बाबा पडलं का जे असेल ते खायचं असतं त्याच्यात जीवनसत्व असतं. नुसतं तांदूळ खायचं आणि ज्याच्यात जीवनसत्व आहे ते टाकून द्यायचं का होय. काय आता जाऊ दे त्यांना कुठं कळतंय बारीक लहान. आम्हाला भातच आवडत नुसता. देऊ का तुम्हाला थोडा पिया तुला देऊ का नको का गं? अगं भूकच नव्हती. झालं होय तुमचं. बस तुझं बॉटल घेतली भरून पाण्याची. मला पण दे. चला मग भावांना बहिणींना कसं काय वाटला बेत आजचा. बरोबर घेऊ आपण थोडी. मम्मी हा पाणी दे ना. खरवड एक नंबर लागते खालची खायला. पाणी दे ना मम्मी. गेले का तांदूळ आपला भाताचा बेत एकदम भारी होता. मस्त पैकी जेवण झालं. तुमचा बी काय काय बेत होता आज नक्की सांगा तुमच्या पूनमताईला. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट.